छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने 130 कोटींची वाढ सुचवली असली तरी निधी वाटपावरून वाद निर्माण झालाय। भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी 80 लाख तर ठाकरे सेनेला 55 लाख तर एमआयएमला फक्त 35 लाख निधी देण्यात आल्याने विरोधकांनी निधी वाटपात भेदभावाचा आरोप केलाय। पाहूयात। निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप। युतीच्या नगरसेवकांना जास्त निधी तर एमआयएमला कमी। निधी वाटपात अजेंडा चालवायचा आरोप। छत्रपती संभाजीनगर शहराला औरंगाबाद म्हणणाऱ्याला निधी दिला जाणार नाही असे भर सभेत सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं। यानंतर एमआयएमला सर्वात कमी निधी देण्यात आलाय। एमआयएम आणि उद्धव सेनेला कमी निधी देण्यामागे राजकीय भूमिका कारणीभूत असल्याचं त्यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झालंय। आता या वाटपावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले। असं आहे, त्यांना मी सांगितलं तुमचा विकास करायचा तर ते औरंगाबाद बाजूला ठेवून द्या। औरंगाबाद गेला ना तो औरंगाबाद काय त्याला बघायचं। आता छत्रपती संभाजीनगर झाला, संभाजी पेठ झालाय। आता काय ते दरवेळेस ते करायचं। तुम्हाला पैसे नाही दिले तर ठीक आहे, आम्ही तुम्हाला 35 लाख रुपये दिले ना ऑलरेडी। न्यायालयात जा ना, आम्हाला काय अडचण नाही। मग ते 1 रुपया भेटणार नाही न्यायालयात गेलं मला जा, तुम्हाला स्वागत करणार तुमचा। निधी वाटपात मोठी तफावत पाहायला मिळाली। वंचितला सर्वाधिक तर एमआयएमला सर्वात कमी निधी देण्यात आलाय। महापालिकेच्या निधी वाटपात भाजप शिंदे गटाला प्रत्येकी 80 लाख, उद्धव सेनेला 55 लाख, एमआयएमला 35 लाख निधी मंजूर झालाय। सर्व नगरसेवकांना प्रशासनाकडून 25 लाख आणि स्वेच्छा निधी असे 5 लाख मिळणार आहेत। वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी तब्बल 1,30,00,000 निधी देण्यात आलाय। मात्र एमआयएमला जाणीवपूर्वक निधी दिला नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। अगर मैं आपको बजट का पूरा विश्लेषण करके बताऊं ना, तो ये बजट जो है तो इसलिए भी गलत है। जो है तो 3300 करोड़ का हमारा बजट है और एक्सपेंडिचर कितना जा रहा है पता है? कुछ 37 करोड़ का, मतलब 3700 करोड़ का एक्सपेंडिचर जा रहा है। मतलब कहीं ना कहीं जो बजट बुक के अंदर चीज़ें मेंशन की गई है उसके अंदर ही जो है तो इश्यूज है, उसके अंदर ही जो है तो कंफ्यूजन है कि भाई इतना पैसा, जितना पैसा आने वाला है ना उससे ज़्यादा पैसा जाने वाला है। छत्रपती संभाजीनगर शहराला औरंगाबाद म्हणण्याचा आग्रह धरणं, लेटर हेडवर औरंगाबाद लिहिणं, छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणं अशा प्रकारे प्रशासकीय धोरणांना विरोध करणाऱ्या एमआयएमला निधी हवा आहे असा सूर भाजपचे नेते अतुल सावे यांनी व्यक्त केलाय। या शहराच्या कुठल्याही मागण्या ज्या आपल्याला करायच्या असतील किंवा पत्रव्यवहार करायचा असेल तर त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर लिहिलं पाहिजे अशी आमची मागणी होती आणि ती मागणी आम्ही ज्यांनी पूर्ण केली त्यांना नक्कीच आम्ही सहकार्य केलेलं आहे। आणि निधीचा विषय असा आहे की ज्या भागात आम्हाला वाटलं की या भागात काम व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्या भागामध्ये सगळ्या त्या प्रभागामध्ये आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील निधी वाटपावरून वादंग निर्माण झालाय। योग्य प्रमाणात निधी न दिल्यास थेट न्यायालयात जाऊन दाद मागणार अशी भूमिका एमआयएमने घेतली आहे। निधीवरून भाजप विरुद्ध एमआयएम असा वाद सुरू झालाय। विचारांची लढाई सुरूच राहील, मात्र या वादात मतदारसंघातील कामं रखडली जाऊ नयेत याची खबरदारी आता प्रशासनाने घेण्याची गरज आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांना जास्तचा निधी दिलाय तर दुसरीकडे एमआयएमच्या नगरसेवकांना कमी निधी दिलाय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर न्याय केला जातोय आणि आमच्यावर अन्याय केला जातोय ही भूमिका भावना या ठिकाणी एमआयएमच्या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे आता निधीवरून न्यायालयात जाणार अशी देखील धमकी, असा देखील इशारा या ठिकाणी नगरसेवकांनी दिलाय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये निधी वाटपावरून आता वाद निर्माण झाला। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।